राणा हे रे काय रे? खुर्च्या कशाला? ते काम आहे, चल कामाला लागूया. अरे पण कसल्या ते तरी सांग. कसं आहे, आपल्याला इकडे 5 स्टार हॉटेल सारखी सजावट करायची आहे. काय को? तुला काय करायचंय? एक ध्यानात ठेव, आपल्याला इकडे 5 स्टार हॉटेल उभं करायचंय. काय राणा, अरे एवढा मोठा शेतकरी तू, आणि हे हॉटेल लाईनचं खुळ कोणी डोसक्यात घातलं तुझ्या? गुळाईस काय? अरे मी कशाला हॉटेल लाईनच्या नादाला लागू? फिर ये जमीला काय करू रे? अरे झमेला नाही रे, पार्टी. त्या अंजलीबाई फॉरेनला चालल्यात ना व, म्हणून त्यास मी पार्टी देणार आहे बघ. अरे मग राणा इथं दे तुझी पार्टी. चांगल्या हॉटेलला नाही की इथे कशी होणार पार्टी? नाही ना व, त्यासनी इकडेच पाहिजे. कसं आहे, हे मागच्या टायमाला माझा 5 स्टार हॉटेल मध्ये पचका झाला होता ना व, ते भरून काढायचंय. पण हा समजा कसं ते हा डिट्टो 5 स्टार सारखं झालं पाहिजे बघ. हे बघ, तू झक्कास पैकी जेवण तयार करायला घे. काय हा हे बघ, आणि मदतीला ते राधाताईसनी बोलून घे. पण बेत लय भारी झाला पाहिजे. पण राणा, मी कधी गेलो 5 स्टार हॉटेलला? तिथे काय बनवतात मला कसं माहित असणार? आहे ना व, मी समजा तुला समजून सांगतो बघ. हे बघ, आता पण खुर्च्या आणल्यात. काय हा आता टेबल आणायचं, आणि मग ते हा त्याच्यावरती ते पांढऱ्या रंगाची चादर, आणि मग हा मध्ये तो फ्लावर पॉट. हा आणि मग जेवायला ते काय म्हणतात ते काटा चमचं ते आणायचं. हा पण समजा कसं 5 स्टार सारखं झालं पाहिजे बघ. 5 स्टार सारखं? होय. अरे ते फॉरेनला तसंच असतंय ना व. समजा कसे अंजलीबाईसने आतापासूनच वाटायला पाहिजे त्या फॉरेन मध्ये आहेत म्हणून, कळलं काय? त्यामुळे समजा कसं 5 स्टार सारखं झालं पाहिजे. बरं महाराज, तुम्ही म्हणाल तसं. चला कामाला लागूया मग. चल चल. ते गवत कापून घे. काय हा हा तर चला, कुठं जायचं जेवायला? कुठेही जाऊ. कुठं म्हणजे ठरवा की. बरं राणा कुठे? काय माहिती, सकाळपासूनच गायब आहे ते. मी फोन केला तर उचललंच नाही. त्याला विचारलं असतं ना कुठं जायचं ते. आबांना नाही म्हणून आपण वेगळं जेवायला कसं जाणार? कठीणच आहे. नाही, नकोच. राणा भाऊजींचं का नाही हे असंच असतंय बघा. कामापुढं कसली फिकीरच राहत नाही, आणि हे ऐन टायमाला असं गायब होत्यात. मग नाही, राहू द्या. तसं बी त्यासनं हॉटेल मधलं काही कळत नाही म्हणा. आपलं आपणच ठरवू की प्लॅन. हा हा ठरवूया, आपणच ठरवूया. सांगा कुठे जायचं? चंदा, म्हणजे आम्ही काय म्हणतो, ते एक नवं हॉटेल उघडलंय, तिकडे चायनीज लय भारी मिळतंय म्हण. तिकडे जाऊया काय? ओ सुनबाई, अहो अंजली जर्मनीला जाणार आहे म्हणून आपण जेवायला जाणार आहे. तिला ठरवू दे की कुठं जायचं ते. तुमचं चायनीज ठेवा बाजूला. आबा, आपण शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जाऊयात का? शाकाहारी कशाला? एवढं कोल्हापूरला चाललायसा तर चांगला तांबडा पांढरा रस्सा खाऊन या की. या की? अहो तुम्ही पण येता ना आमच्या सोबत. मी कशाला? मला काय त्या हॉटेलचं जेवण नरड्याखाली नाही उतरणार. तसं म्हणालात ना तर मग यांनाही हॉटेलमधलं जेवण नाही आवडत. अहो गोदा का, आपण ज्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे ते लय मोठं हॉटेल आहे. तिकडं सगळं चांगलंच मिळतंय. ज्याला जे पाहिजे ते मागवाल की. अंजली, पहिले राणाला विचार काय आहे, नंतर तू गोळा घालत बसेल. हो, मी फोन करून विचारते. आलेच. हॅलो. अहो कुठे आहात? काय करताय? ते पार्टीची तयारी. कसली पार्टीची? अहो पण कसली? अहो म्हणलं ना पार्टीची. तेच विचारते मी, कशाची? ते काय, मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे.
इथे आबा सगळ्यांना घेऊन कोल्हापूरला जेवायला जायचं म्हणतात. तुम्ही काहीतरी भलतंच नाही ना प्लॅन करता? नाही नाही अहो तसंच आहे काय तर ते मी सांच्याला सांगतो. हा हो, संध्याकाळीच आबा जेवायला जायचं म्हणतात. त्यांना काय सांगू मी? तुम्ही समजा की त्यासनी. हो, आता मी काय समजावणार? तुम्ही एवढं हुशार आहेसा, फॉरेनला चाललायसा ना व मग करा की काय तर. पण तुम्हाला माहितीये ना, या अशा गोष्टीत माझी हुशारी नाही चालत. तुम्ही लवकर घरी या. बरं आहे का, आता मला लई काम आहेत काय ते तुम्ही आबासने समजवा. मी सांच्याला येतो. बरं ठेवू का आता? हो पण मी. हा ठेवतो. हॅलो, हे बरकत हा आता अंजलीबाईंचा फोन आलता. ते समजा आयडिया दिले मी त्यासनी काय. बरं ते समजावू दे, आपण तयारी करायला घेऊ. लय काम तटले. वय वय राणा, बाकी कुछ भी बोल तू. लय भारी आयडिया सुचला बघ तुला. ते पिक्चर मध्ये असते ना, समजा तसं करूया बघ. हा चालतंय. चल कामाला चल. काय झालं ताई साहेब? ताई साहेब, ताई साहेब, ओ ताई साहेब, पुचकाट फोडी ना चंदे. आता मी काय केलं? काय केलं म्हणजे? नुसतं काय तायसा तायसा तायसा, पुढं बोल काय तर. अहो ताई साहेब, आता राग थुकून द्या की, जरा समजुतीनं घ्या की. ढेकळाचं समजुतीनं घ्या ग. घरातले समधी त्या मास्तरडीचं कोड कौतुक करायलेत. ती एक समद्यांना खुळं बनवायल्या आणि समधे आपलं खुळं व्हायलेत. लायकी तरी आहे का त्याची 5 स्टार हॉटेलमध्ये जायची? वासू द्या की ताई साहेब, त्या निमित्तानं आपल्याला 5 स्टार हॉटेलमध्ये जाय मिळते. जाऊया की. ए ए ए 5 स्टार काय 10 स्टार हॉटेलमध्ये 50 वेळा गेलोय आम्ही. हा आम्हाला नाही कौती 5 स्टार 20 स्टारचं. आवा असं नका म्हणू ताई साहेब. आवा तर तुम्ही नाही गेलं तर ते मास्तरीला मोकळं रान मिळेल. घरातली समधी तिकडे 5 स्टार हॉटेलमध्ये जाणार आणि तुम्ही काही इथं घरात एकटं नोकर माणसासारखं राहणार आहे. कोण म्हणलं ग तुला आम्ही येणार नाही म्हणून? आव ताई साहेब, आता तुम्हाला एवढा राग आलाय म्हणल्यावर मला वाटलं की तुम्हाला नाही जायचं. तुझं ते फॉल्टी डोसकाय का नाही चंदे, ते जरा रिपेअर करून घ्या आधी. हा काही बी वाटायलंय तुला आजकाल. हा ते मी करते. पर आपण 5 स्टार हॉटेलला जायचं ना? ताई साहेब, आपण तिकडे का नाही लई मज्जा करू. हा 5 स्टार हॉटेल म्हणजे काय सर्कस आहे? तिथं जाऊन मज्जा कराया. अडाणी त्या अडाणी. असू द्या, अडाण्यांची मज्जा तर मज्जा. वय की वय 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हा अडाण्यांची अशी पंचायतच होणार आहे. आणि ती पंचायत बघायला खरी मज्जा येणार आहे बघ चंदे. म्हणजे मागच्या टायमाला त्या ठोकळ्याची जशी मज्जा आलती तशीच मज्जा या टायमाला बी येणार आहे बघ चंदे. वा 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 चंदे, आता अजिबात थांबू नगस. चांगल्या तयारीला लाग बरं. चल 5 स्टार हॉटेलमध्ये जायचंय बाई. काय साध्या सुद्या खानावळीत नाही जायचं. आम्हाला चांगलं तयार झालं पाहिजे काय. चंदे आम्हाला तर का नाही आत्ताच हसू यायलंय बघ. नाही म्हणजे त्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर ते खाणी खाताना त्या ठोकळ्याची जी काही मज्जा येणार आहे ती एकदम बघण्यासारखी असणार आहे बघ चंदे. नाही त्या मास्तरडीची आबरू गेली तर नाव बदल आमचं. ऐका की, तिथं काय काय मिळते हो? काय काय मिळतं? अगं बाई, जगातली अख्खी खाणी मिळतात तिथं. जे पाहिजे ते मिळतंय तिथं. का नाही असं छोटा टाय आणि कोट घालून एक माणूस येतोय वही आणि पेन घेऊन.
आणि आपल्याला विचारतोय व्हॉट डू यू वॉन्ट, मग आपण सांगायचं त्याला आपल्याला काय पाहिजे ते. मग ताईसाहेब मी आता नाही माझ्यासाठी चरचरीत मिसळ सांगणार बघा. हा चरचरीत मिसळ. हा लई दिवस झाली मी खाल्लीच नाही. तोंड बघ जरा आरशात, मला चरचरीत मिसळ खायच्या. तिकडं का नाही इंग्रजीमध्ये ऑर्डर द्यायला लागते बघ चंदे. चरचरीत मिसळीला इंग्रजीत काय म्हणतात माहिती तुला? अहो मला कुठे येते इंग्रजी, तुम्ही सांगा की माझ्या वाटणीचं. ते आहेच म्हणा, तुझी का नाही काडी हलणार नाही बघ चंदे आमच्या वाचून. अहो ताईसाहेब माझं सोडा, उद्या ती मास्तरीन गेल्यावर या घरातल्या अख्ख्या घरातली काडी हलणार नाही बघा तुमच्या वाचून. ताईसाहेब ही आजची 5 स्टारची हॉटेलची पार्टी आहे का नाही, ती मास्तरीसाठी नाही. तेव्हा उद्यापासून या घरात तुमचं राज्य सुरू होणार आहे, त्याची पार्टी ठेवली. तसं समज पाहिजे तर. ताईसाहेब तुम्ही का नाही लई हुशार आहेसा. ते तर आम्ही हायच बघ चंदे. आम्ही जन्माला आलो का नाही तेव्हाच तोंडात सोन्याचा चमचा आणि डोसक्यात हुशारी घेऊन जन्माला आलोय. ते नाही चरचरीत मिसळीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? चंदे हे असल्या फालतू प्रश्नांना उत्तर द्यायला आमच्याकडे टाइम नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये जायचंय, ढाब्यावर नाही. चल जा तयारी करू द्या आम्हासनी. अशी झमकावून तयारी करूयात का नाही त्या 5 स्टार हॉटेलची. कवा एकदाची संध्याकाळ होती असं वाटवलं मला. जाती का आता? जा. अंजली, अगं कसला विचार करतेस? मी करते ते बरोबर आहे का? हो, पण घरच्यांबरोबर जाऊ का यांच्याबरोबर? घरच्यांबरोबर जा. घरच्यांच्याही भावना महत्वाच्या आहेत आणि राणाजींच्याही. आता तू तुझं ठरव. अंजली, हा आले आले. अंजली चला आम्ही तयार आहे, निघायचं का? नीट आहे ना बघ. चला चला. मामनजी चला आम्ही तयार आहे, निघूया काय? राणा कुठे? चला. अरे वा, लय भारी दिसायलीस बघ, अगदी खानदानी. राणा गेलाय कुठं? आबा ते येतो म्हणालेत, येतीलच एवढ्यात निघालेत. तर नेमक्या टायमाला राणा तर कुठे गायब झाला म्हणायचा? नेमक्या टायमाला गायब व्हायची सवयच यायची. आता उद्या तुला सोडायला जाताना गायब नाही झाला म्हणजे मिळव. नाही आबा, असं नाही होणार. बरं म्हणजे आम्ही काय म्हणतो, आपलं आपण पुढे जाऊया काय? राणा भाऊजी येतील की मागणं गाडीवरनं? समजेने एकत्र जायचं ठरलंय ना? व राणा आला की निघू. काय अंजली?
वहिनी पार्टी तुमच्याकडे नाही बरं का. एक नंबर झाली पाहिजे, नादच करून येऊ कोणी. यो बघा आला. अरे काय राहणार, आम्ही सगळे वाट बघतो इथं. कुठे गेलता? अरे राणा चला आता लवकर. की आबा काय झालं, काल ना आज जरा तालमीला खाडं पडलं, कामात तशी लागली हो. बरं झालं ते वाजता दुपारी भेटले होते, त्यांनी तू वज्र केसरीचा फॉर्म दिलाय. ठीक आहे, तू फक्त सही कर, बाकी सगळं आम्ही भरले. ठीक आहे, कर कर सही कर. पहलवान कुस्ती मारायची बरं का. आबा जिंकणार म्हणजे जिंकणारच बघा. बरं चला चला चला, उशीर झाला, चला. आबा मी काय म्हणतो, अरे जाता जाता म्हण की आधीच उशीर झाला इथं. हे बघ एकदा ऐका की मी काय म्हणतो ते. हा, बोल काय ते मी म्हणजे हा. म्हणजे ते मी काय तुमचं वेगळा प्लॅन ठरलाय का? नाही नाही आबा. वय आबा. अहो काय आहे, त्या अंजलीबाई जर्मनीला चाललेत ना व, म्हणून मी काय ते स्पेशल करायचं म्हणतोय. अरे आम्ही बी तेच म्हणतोय की काचबेज झालाच पाहिजे. आबा हो, ते आम्ही फक्त आमच्या दोघांसाठीच बेत करायचं म्हणतोय. का आम्ही नाही चालत वय? नाही अहो तसं नाही काही आबा. अहो मी काय म्हणते, नाही नाही, तू काय म्हणूच नको. राणा जसं म्हणतोय तसंच करा. अरे तुम्ही दोघांनी एकमेकाला येळ द्यायला पाहिजे. आपण नंतर कधीतरी जाऊ. जावा तुम्ही दोघं जावा. आम्ही समजेनी तयारी केली, तेव्हा तुम्ही तुमचं जावा, आम्ही आमचं जातो. मामनजी आता ठरवलंय समध्यांनी एकत्र जायचं, तर मग असं असं करणं करणं बरोबर आहे. तुम्हाला नाही कळायचं. बरं चला आम्ही निघतो, रातच्याला भेटू. चला 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 समधी, चला चला रे. अहो हे काय चालवलंय तुम्ही आणि कशासाठी? तुमच्यासाठी. अहो पण हे असं सरळ सरळ कोणी बोलतं का? अहो तुमच्यासाठी बोलायची धमक आली माझ्यात, नाहीतर आजवर उभ्या आयुष्यात आबांनी जे सांगितलं तेच करत आलोय बघा. तुमच्यासाठी धाडस केलं मी. आता अजून लाजवू नका मला. अहो जे काय लाजायचे ते तिकडे जाऊन लाजा. चला चला. अहो तुम्ही असे येणार आहात? त्याला काय होतंय? नाही हा, मला नाही चालणार. जा कपडे बदलून या. चांगलेत की कापड. लगेच रुसता बघा तुम्ही. आलो लगेच कापड बदलून.